आयुष्यपणाला लावणाऱ्या प्रत्येक सैनिकाला आपला सलाम. पण विचार करा, जेव्हा ते गणवेश उतरवतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात पुढे काय होतं? अनेकांसाठी इथूनच एका नव्या, न दिसणाऱ्या लढाईची सुरुवात होते. आज आपण याच दुसऱ्या लढाईबद्दल बोलणार आहोत आणि त्यामध्ये आशेचा किरण म्हणून सरकारनं उचललेल्या एका महत्त्वाच्या पावलाबद्दलही जाणून घेणार आहोत. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे, नाही का? ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व दिलं, त्यांनाच निवृत्तीनंतर आपल्या लहान सहान हक्कांसाठी का झगडावं लागावं? मग तो जमिनीचा एखादा तुकडा असो, हक्काची पेन्शन असो किंवा फक्त सन्मान असो, हा संघर्ष अनेक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी रोजचाच झालाय. ही आहे सैनिकांची दुसरी लढाई. ही सीमेवर लढली जात नाही, त्यामुळे शांत असते, पण ती कमी थकवणारी अजिबात नसते. ही लढाई लढली जाते सरकारी कार्यालयांमध्ये, कोर्टाच्या पायऱ्यांवर. ही लढाई आहे त्या वचनांसाठी जी त्यांना दिली गेली होती, ती जमीन, ती पेन्शन आणि तो आदर ज्याचे ते हक्कदार आहेत. पण आता ह्या लढाईत माजी सैनिक एकटे नाहीत. त्यांना साथ देण्यासाठी, त्यांची ताकद वाढवण्यासाठी शासनाने एक नवीन आणि शक्तिशाली पाऊल उचललंय. एक अशी व्यवस्था जी परिस्थिती बदलू शकते आणि त्यांना आवश्यक ते पाठबळ देऊ शकते. तर या नव्या योजनेचं नाव आहे पुनर्रचित तालुकास्तरीय समिती. आता हे नाव थोडं जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक खास टीम आहे जी थेट तुमच्या तालुक्याच्या पातळीवर काम करते. 15 डिसेंबर 2025 रोजी या समितीची पुन्हा एकदा नव्याने स्थापना करण्यात आली आणि तिचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: प्रशासकीय अडथळे दूर करून माजी सैनिकांच्या समस्या त्यांच्या दारातच सोडवणं. आता कुठलीही टीम तेव्हाच चांगली काम करते जेव्हा तिचे सदस्य चांगले असतात. मग या समितीत नक्की कोण आहे? माजी सैनिकांच्या हिताचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? ते खरंच आपलं म्हणणं ऐकून घेतील का? चला, या सपोर्ट टीममध्ये कोण कोण आहे ते जवळून पाहूया. बघा, या समितीची रचना खूप विचारपूर्वक केलेली आहे. याचे अध्यक्ष आहेत उपविभागीय महसूल अधिकारी, म्हणजे प्रशासकीय ताकद तर आहेच. सोबतच सुरक्षेच्या आणि कायदेशीर बाबींसाठी पोलीस अधिकारी आहेत आणि जमिनीच्या वादांसाठी भूमी अभिलेख विभागाचे उपाध्यक्ष. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या समितीत 2 माजी सैनिक सुद्धा सदस्य म्हणून आहेत. याचा अर्थ काय? तर तुमचा आवाज, तुमचं म्हणणं अशा लोकांकडून मांडलं जाईल जे स्वतः या परिस्थितीतून गेले आहेत. ठीक आहे, टीम तर चांगली आहे, पण ती प्रत्यक्षात काय करू शकते? म्हणजे तिचे अधिकार काय आहेत? कारण शेवटी सगळा खेळ अधिकारांवरच असतो. चला तर मग पाहूया, माजी सैनिकांना मदत करण्यासाठी या समितीला कोणती हत्यारं दिली गेली आहेत. या समितीचे अधिकार खूपच महत्त्वाचे आहेत. म्हणजे बघा, जे जमिनीचे वाद वर्षानुवर्षे रखडतात त्यांना गती देण्याचा अधिकार समितीला आहे. पेन्शन किंवा आर्थिक मदतीत काही अडचण येत असेल तर ती तातडीने दूर केली जाऊ शकते. माजी सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबावर काही अन्याय झाला तर समिती थेट कारवाई करू शकते. तितकंच नाही तर ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या नीट पोहोचतायत की नाही यावर लक्ष ठेवणं आणि युद्धविधवा व शौर्य पदक विजेत्यांचा सन्मान करणं, हे सगळं या समितीच्या कामात येतं. आता हे सगळं कागदावर तर खूप छान वाटतंय, पण प्रश्न हा आहे की याचा फायदा कसा घ्यायचा? एखाद्या माजी सैनिकाला या समितीपर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल? तर ही प्रक्रिया मुद्दाम सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून कुणालाही त्रास होऊ नये. समाधानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अगदी सोपा 3 पायऱ्यांचा आहे. सगळ्यात आधी आपली समस्या घेऊन जवळच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा. ते आपलं पहिलं मदत केंद्र आहेत. तिथून आपलं प्रकरण समितीसमोर मांडलं जातं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी सैनिक स्वतः बैठकीला हजर राहून काय प्रगती झालीय यावर लक्ष ठेवू शकतात. यामुळे पारदर्शकता राहते आणि प्रकरणं फाईलमध्ये धूळ खात पडत नाहीत. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, या समितीला दर 6 महिन्यांनी बैठक घेणं बंधनकारक आहे. या नियमामुळे काय होतं तर प्रकरणं अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली जात नाहीत. न्याय मागणाऱ्यांना एक ठरलेली वेळ मिळते आणि एक प्रकारची जबाबदारी निश्चित होते. आता अनेकांसाठी, विशेषतः जे वयस्कर आहेत किंवा दुर्गम भागात राहतात, त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी प्रवास करणं शक्य नसतं. ही गोष्ट लक्षात घेऊन एक खूप चांगली सोय यात केली आहे. माजी सैनिक किंवा त्यांचे कुटुंबीय व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे म्हणजे VCद्वारे या बैठकीत सहभागी होऊ शकतात. यावरून कळतं की ही प्रणाली लोकांच्या सोयीनुसार तयार केली आहे. शेवटी एकच प्रश्न उरतो, ही जी नवीन रचना आहे ती आपल्या माजी सैनिकांना तो खरा न्याय देऊ शकेल का, ज्याचे ते खऱ्या अर्थाने हक्कदार आहेत? कागदावर तर हे खूप मोठं आणि सकारात्मक पाऊल आहे, पण याची खरी कसोटी आहे त्याच्या अंमलबजावणीमध्ये.
आणि माजी सैनिक या नवीन साधनाचा किती प्रभावीपणे वापर करतात यावरही बरंच काही अवलंबून आहे. शेवटी ही एक अशी प्रणाली आहे जी वचन देते की ज्यांनी देशासाठी सर्वस्व दिलं त्यांना तो सन्मान आणि पाठिंबा नक्कीच मिळेल. माहितीसाठी महाट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.